ऐकलेलं नाही पण मी ऐकलेलं आहे. त्यावेळेला काशीम सरांचं असलमविषयीचं असणारं मत काय होतं आणि आज असलममध्ये जो बदल झाला तो कसा झाला हे व्यक्त करावं तिने, असं माझं मत आहे. इथं जमलेले सर्व समर्थ सोशल फाउंडेशनचे मेंबर्स, चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, खानसार साहेब यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि माझ्या मुलग्या नातवाचा वाढदिवस त्याला मी शुभेच्छा देतो. माझी सुरुवातीची जी परिस्थिती होती अतिशय बिकट होती. आश्रमला शाळा शिकवण्याची सुद्धा माझी लायकी नव्हती. 3 भाऊ 4 बहिणी, सगळ्यात थोरला मी, 2 आत्या घरात, आजी, आईवडील, एवढा मोठा परिवार. वडिलाला 60 पगार, कोतवाल होते, आमची पोटच भरत होती, लोकांची मसर राखायची पोटाला खायला, अशा कंडिशन होती. त्यावेळेला कोल्हापूरला 4 आणि तिकीट होतं. कपडे मागण्यासाठी कोल्हापूरला मी आत्तीच्या मुलग्याकडे गेलो. 4 आणि घेऊन जायचं, पोकळी, चंदन पोकळीची गाडी पश्चित, त्यात बसायचं, येतात 4 आणि जातात 4. दोन्ही कपडे कशी मागायची त्याच पद्धतीने फरक करतो. आमचं तुम्हाला सांगायचं घराच्या बाबतीत मला स्वप्न पडायचं की स्वप्नात मला घर शेकणारा माणूस मिळतोय काय. 3 पिढ्या आमचं भावाचं, 3 भावाचं दुसऱ्याच्या घरात आयुष्य गेलं. आम्हाला स्वतःचं घर सुद्धा नव्हतं. भाऊकीत घर गेलं. आम्ही दुसऱ्याच्या वडिलाच्या दोस्तांनी घर घेतलं. त्या घरात 3 पिढ्या, आजा गेला, बाबा गेला, माझी गेली. आता 4थ्या पिढीला अजून एक भाऊ आमचा त्यात अडकलेला आहे. त्यामुळं आशिफ आता त्याच घरात आहे 4थ्या पिढीला. आता आशिफच्या माध्यमातून ते मला इतका आनंद होतो की एवढा मोठा बांगला माझ्या मुलग्यानं बांधला, ही मला बघणं आणि तुमचे पाय माझ्या घराला लागलं याच्या सगळं माझ्या स्वप्नातसुद्धा हे मी बघू शकलो नसतो की तुम्ही येशीला किंवा तुम्ही मला भेटशीला. तर याच्या पाठीमागचा जो कोण गुरु असेल तर सादिक सर, आदित्य, कुपाळ सर, असं हे बरेचसे लोक, सुहास सर, अशी बरीचशी मंडळी माझ्या मुलग्याच्या पाठीशी राहिली, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि आज त्या माझ्या मुलग्यामुळं मी आज इथं उभा आहे. आणि अतिशय त्यानंही मला अतिशय चांगलं सहकार्य केलं किंवा असं म्हणजे मला त्यानं कधी बोललं किंवा शिवी दिली किंवा काय दिलं. आमच्या घरात काही आज सांगायचं आम्ही आमचे भाऊ कधी भांडलो नाही किंवा भाऊभावाला कोणाला एकामेकाला आम्ही शिवी देते. आमच्या भाऊजा असतील, घरातील नातेवाईक असतील, सगळी एकत्र येऊन कुठलाही कार्यक्रम असू दे, कोणी एकमेकाचा इश्यू करत नाही. आणि अशाच तऱ्हेने आम्ही आज दिवस काढले. त्या मुलग्याच्या माध्यमातून ही घर मला बघायला मिळालं. मी स्वप्नात म्हणत होतो की माझं घर शिकायला माणसं मिळतील का नाही कोणाचं. आणि त्या जुन्या घरात सगळी हातूनातली भांडी ठेवायची, वरनं गळायचं, खाली भांडं भरायचं, रासायची जागेत पावसाळ्यात. अशा कंडिशनमध्ये लोकांचे बंगले बघायचा मी, असा बंगला आम्ही मला बांधायला मिळत आहे तर नाही. तर हे समर्थ सोशल फाउंडेशनचं यश आहे. त्याच्या माध्यमातून आज आम्ही या जागेपर्यंत येऊन पोचलो. असं तुमची बी प्रत्येकाची प्रगती व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जसा माझा मुलग्याला बंगला बांधला आहे असं जे हे लोक त्या समर्थ फाउंडेशनमध्ये काम करतात त्या प्रत्येकाचे बंगले, प्रत्येकाच्या गाड्या व्हाव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.